नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मराठी. कलर्स मराठीवर सुरू असलेल्या रियालिटी शोमध्ये स्पर्धक निकी तांबोळीनं पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आज आम्ही बिग बॉसच्या घरात निकीनं केलेल्या 5 कारनाम्यांची माहिती देत आहोत. कारनामा नंबर 1. घरात आल्यापासून निकीनं हवं तसं वागायला सुरुवात केली. ते पाहून घरातील इतर सदस्य मात्र आश्चर्यचकित झाले. पण हे सर्व स्पर्धक हे विसरले की निकी बिग बॉस मराठीत येण्याआधी पॉप्युलर रियालिटी शो स्टार आहे आणि दक्षिणेत अनेक सिनेमात ती झळकली आहे. याआधी ती हिंदी बिग बॉस मध्येही असेच कारनामे करून चर्चेत आली आहे. अगदी राखी सावंतला देखील तिनं टक्कर दिली होती. त्यामुळे या घरात कसं वागल्यानं फुटेज मिळेल हे निकीला चांगल्याच प्रकारे माहिती आहे. कारनामा नंबर 2. बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी शोचे होस्ट रितेश देशमुखला निक्की म्हणाली होती की घरात हँडसम मुलं पाठवा. त्यामुळे अरबाज पटेल आणि वैभव चव्हाणला पाहून ती खुश झाली होती. याचा परिणाम असा झाला की निक्की आणि अरबाजची चांगलीच ट्युनिंग जमली. इनफॅक्ट दोघांच्या अफेअरची चर्चा घरात आणि घराबाहेर सुद्धा सुरू आहे. घरातही दोघं लव्हबर्ड्स असल्यासारखं वागत आहेत. कारनामा नंबर 3. निक्की तांबोळी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यासोबत भांडण करण्याची एकही संधी सोडत नाही. सुरुवातीला वर्षा उसगावकर यांची अक्कल काढण्यापासून त्यांच्या वागण्यावर टीका करण्यापर्यंत ती स्वतःवर कंट्रोल करू शकली नाही. आता तर ती वर्षाताईंच्या मातृत्वावरून देखील बोलली आहे, ज्यामुळे घराबाहेर अनेक जण तिच्यावर टीका करत आहेत. कारनामा नंबर 4. मी म्हणेल ती पूर्व दिशा. सहसा घरातील सदस्य निक्कीच्या तोंडी लागणं टाळतात, विशेषतः टीम बी. योगितानं तर तिचा धसकाच घेतला आहे. आर्याच्या ती हात धुवून मागे लागली. अभिजित सावंत, पॅडी कांबळे तिला स्ट्रॉंग खेळाडू वाटतात. त्यामुळे त्यांना घराबाहेर काढण्यासाठी ती प्लॅनिंग करत असते. घरची पहिली कॅप्टन होण्याचा मान तिला हवा होता, मात्र तसं झालं नाही आणि घरातील पहिली कॅप्टन बनण्याचा मान अंकिताला मिळाला. त्यामुळे ती अंकिताला पाण्यात पाहते. एरिनाला देखील ती यासाठी सहन करते कारण तिचा मित्र वैभव याची एरिना आता खास मैत्रीण झाली आहे. जान्हवीशी जरी ती आता मैत्री ठेवत असली तरी एक वेळ अशी येऊ शकते की ती जान्हवीचा देखील गेम करू शकते. एकूण काय, निकी किसी की सगी नहीं है. कारनामा नंबर 5. सध्या निकी छोटा पुढारी म्हणजेच घनश्यामची बहीण म्हणून जरी घरात वावरत असली तरी घनश्यामचे तिच्या मागून शेपटासारखे वागणे प्रेक्षक आणि घरच्या सदस्यांनाही पटलेलं नाही. घरात आणि घराबाहेर ही चर्चा आहे की कोणते बहीण भाऊ एकमेकांशी इतकं गुलुगुलू बोलतात. तर हे आहेत निक्कीचे घरातील काही कारनामे ज्यामुळे ती जाम चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग गॉसिप्ससाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा.